22 विषय थोडा डोक्यात जायला अवघड जातो. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. तर हे तैत्तिरीय उपनिषद आहे ते कुठल्या वेदातलं? यजुर्वेदातलं आहे का? यजुर्वेदात. कारण मी प्रार्थना ही आहे ना त्याची ज्याची प्रार्थना त्यांनी अजून एक लिहिलेली. दोन लिहिलेली. दोन सुरुवातीला होत्या दोन, पुढे मग त्यांनी सहनावतच ठेवलं. सहनावतच घेतलं. 6व्या अनुवाकातला 4थ्या मंत्रापासून पुढे. आहे पेज नंबर 116. पेज बडबड झाली त्याची. सो कामयत. बहुस्यां प्रजा येई. ते बहुस्यां प्रजा येई ते मग तिथून जे हे प्रश्नोपनिषदामध्ये पण तसाच आहे तो विस्तार, सृष्टीचा विस्तार. बहुस्यां. बहुस्यां. सो कामयत बहुस्यां प्रजाये यति स तपोतप्यत स तपस्तप्त्वा इदं सर्वं सृजत यदिदं किंच तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत तदनुप्रविश्य सच्च त्यच्चाभावत निरुक्तं चानिरुक्तं च निलयं चानिलयं च विज्ञानं चाविज्ञानं च सत्यं चानृतं च सत्यं भवत यदिदं किंच तत्सत्यमित्याचक्षते तदप्ये श्लोकाः भवति. ब्रह्म जाणण्यासाठी केवळ ज्ञानच हवं असं नाही. अज्ञानी माणूससुद्धा ब्रह्मतत्वाला जाणू शकतो. इथपर्यंत ऋषी आले आणि मग त्यांनी या आत्मतत्वाच्या अनुषंगानं ह्या विश्वामधलं असलेलं त्याचं स्वरूप काय आहे हा विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे. म्हणून इथे 6 अकामयत त्या परमेश्वरानं इच्छा केली. कोणती? बहुस्यां प्रजाये येती. तिथं अचा अर्थ नाही असा नाहीये ना, नाही, बऱ्याच नाही. ठिकाणी अ आलेला आहे. हो हो, म्हणजे संधीमध्ये आहे ते. संधीमध्ये नाही, नाही ना तसा नाही. बहुस्याम इति, आपण अनेक व्हावं. मी एकटा आहे, मला माझा विस्तार करायचा आहे, अशा रीतीचा भाव परमेश्वरामध्ये निर्माण झाला. त्यासाठी त्यांनी काय केलं? 6 तपाह अतप्यत. त्यानंतर त्यानं तप केलं, संकल्प केला की हे विश्व मला निर्माण करायचं आहे, मला अनेक व्हायचं आहे. 6 तपाह तप्त्वा, आणि त्या संकल्पाचा विस्तार करून त्यानं ह्या विश्वाची, सृष्टीची निर्मिती केली. यत्किंच य इदम इदम असृजत. जे जे म्हणून इथे बघण्यामध्ये येते त्या समस्त जगाचं त्यानं सृजन केलेलं आहे. जे जे दृश्य आमच्या समोर आहे ते सगळं दृश्य ह्या ईश्वरानंच निर्माण केलेलं आहे. आम्ही काहीही निर्माण केलेलं नाही. तत्सृष्ट्वा तत् एव अनुप्राविशत. ही विश्वनिर्मिती करून
त्या प्रत्येकामध्ये त्यानं प्रवेश केला. म्हणजे विश्वाची तर त्यानं निर्मिती केलीच, पण त्यानं प्रवेश केला याचाच अर्थ त्या विश्वामधल्या चैतन्याचा भाव त्यानं जागा केला. अन्यथा ते विश्व निर्माण होऊन सुद्धा मग त्याचा काही उपयोग झाला नसता. म्हणून त्याच्यात त्यानं प्रवेश केला याचाच अर्थ तिथे चैतन्य निर्माण झालं. आणि ते चैतन्य निर्माण झाल्यानंतरही सच्च तत् च अभवत, तो व्यक्त आणि अव्यक्त झाला. विश्वाच्या रूपानं तो व्यक्त आहे आणि विश्वाच्याही पलीकडे जाणण्याचा जो आपला प्रयत्न आहे तिथे तो अव्यक्त स्वरूपामध्ये आहे. निरुक्तंच अनिरुक्तम, तो व्याख्य तसेच अव्याख्य झाला. व्याख्या करणं किंवा विचार करणं हा भाव आहे किंवा त्याची व्याख्याही आम्हाला करता येणार नाही. निलयम न अनिलयमच, तो आश्रित आणि अनाश्रित झाला. विश्वाच्या दृष्टीनं तो आश्रित आहे, विश्वाचा आधार त्यानं घेतलेला आहे. आणि अनाश्रित म्हणजे स्वतःचं स्वयंपूर्ण स्वरूप ज्याला म्हणता येईल तो भाव त्याच्यामध्ये आहे. सत्यांच अनृतम अभवत, सत्य आणि असत्य ह्या दोनही भावांमध्येच तो आहे. यत् किंच इदम तत् सत्यम, जे जे आहे ते सगळं सत्यच आहे. इति आचक्षते, असे ज्ञानी लोक म्हणतात. आणि त्या अनुषंगानं हा श्लोक या ठिकाणी आलेला आहे. विश्वाच्या उत्पत्तीचं वर्णन ज्याला म्हणता येईल किंवा त्या निर्मितीचा एक भाव म्हणता येईल तो त्यानं या ठिकाणी केला. आणि तो संकल्प केल्यानंतर कुठलाही आपल्या प्रपंचातही आपण एखादी गोष्ट ठरवतो म्हटल्यानंतर ती ठरवल्यानंतर त्याच्या अनुषंगानं असलेल्या पुढल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करत असतो. तसं इथे विश्वाच्या निर्मितीचा संकल्प केला म्हटल्यानंतर त्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी स्वतःचं म्हणून काहीतरी एक सामर्थ्य असणं महत्त्वाचं आहे. म्हणून त्यानं त्या ठिकाणी तप केलं. तपाचा विचार यापूर्वी आपल्याकडे आलेला आहे आधीच्या उपनिषदांमध्ये. तपामध्ये आम्ही एक अखंड चिंतनाची प्रक्रिया घेत असतो. एखाद्या विषयाला अनुलक्षून असलेलं जे विचारमंथन आहे ते तपामध्ये त्या ठिकाणी येतं. आणि इथे भगवंतानं जे तप केलं त्या तपामध्ये त्यानं आत्मा आणि सृष्टी यांना जोडणारा जो एक भाव आहे तो भाव तपामधून त्यानं साधलेला आहे. आणि तप हे केव्हाही दोन अंगांनी कार्य करतं. एक ज्ञानाच्या अंगानं कार्य करतं आणि दुसरं शक्तीच्या अंगानं कार्य करतं. म्हणून एका विशिष्ट कालावधीमध्ये मी जर विशिष्ट पद्धतीचं तप केलेलं असेल तर त्याच्यातून काही एक शक्ती ही माझ्यामध्ये निर्माण होते. वर्षभर जर मी असं म्हटलं की मी मौन पाळणार आहे, मी कोणाशीच संपर्क ठेवत नाही, तर 1 वर्षानंतर त्या वाणीला अशा रीतीनं त्या तपाचा एक प्रभाव तयार होतो की त्या शब्दांना एक वजन येतं. ते शब्द सत्यत्वाच्या अनुषंगानं जो जो शब्द उच्चारला जाईल तो सत्यत्वाच्याच अंगानं व्यक्त होत राहील. म्हणून तपामध्ये ज्ञानाचाही भाव आहे आणि शक्तीचाही भाव आहे. म्हणून इंद्रियजन्य ज्ञानाच्या अनुषंगानं त्यांनी इथे हे सगळे शब्द वापरलेले आहेत. व्यक्त अव्यक्त, स्वरूप अस्वरूप, व्याख्या अव्याख्या, ज्ञान अज्ञान, सत्य असत्य, हे सगळे शब्द जे आहे ते आपण ज्या इंद्रिय ज्ञानाच्या अंगानं विश्वाकडे बघतो त्या विश्वाला अनुलक्षून ते आलेले आहेत. गीतेच्या 9व्या अध्यायातही विश्वात्मा शब्द भगवंताने वापरलेला आहे. ह्या विश्वासह हा विश्वात्मा वावरतो, म्हणजेच या विश्वामध्ये तो स्वतः कार्यरत आहे. आणि म्हणून आपलं बाह्य जगत आणि आपलं अंतरंग जगत या दोहोंचा असलेला जो एकत्रितपणाचा विचार आहे तो एका ब्रह्मतत्वाशी निगडीत आहे. सर निरुक्त याचा अर्थ काय? निरुक्तामध्ये त्यांनी हे घेतलं. अनिरुक्त आणि निरुक्त. हां, म्हणजे उक्त अधिक निही असं आहे का ते? निरुक्त म्हणजे इथं व्याख्या आणि अव्याख्या, स्वरूप आणि अस्वरूप, किंवा व्याख्या आणि अव्याख्या, शब्दांमधून व्यक्त होणं किंवा शब्दांनाही व्यक्त न करता येणं.
म्हणून जड वस्तुमात्राचा विचार आणि चैतन्य किंवा सूक्ष्म स्वरूपामधल्या वस्तुमात्राचा विचार या दोनही ठिकाणी परमात्म तत्वाचाच भाव आहे. आता वडील एकच आहेत पण मुलं दोन आहेत. तसं परमात्मा एकच आहे, त्यानं या विश्वाला व्यापलेलं आहे, त्यानं या विश्वनिर्मितीला तयार केलेलं आहे. किंवा आडनाव एकच आहे पण दोन भाऊ आहेत, म्हणजे आडनाव एकच आहे तसं परमात्मा तत्व ही इथे एकच आहे हे ऋषींना सांगायचं आहे. त्यांनीच ह्या सगळ्याचा विस्तार केलेला आहे. आणि म्हणून सृष्टीचा विचार करत असताना आपण दोन अंगाने विचार करतो, एक बाह्यंग आणि एक अंतरंग. बाह्यंगामध्ये विज्ञानाचा विचार येतो. म्हणून ही जी समग्र सृष्टी आहे, या सृष्टीतली पंचमहाभूत, त्यांचं असलेलं कार्य, या सगळ्यांचा जो विचार आहे हा या बाह्यसृष्टीशी निगडीत आहे. पण ही बाह्यसृष्टी शक्तिसंपन्न जरी असली तरी इथे शक्तीचा दुरुपयोग होऊ शकतो. संपूर्ण शक्ती ही पूर्णपणानं चांगल्याच पद्धतीनं वापरली जाईल असं नाही. म्हणून विज्ञान जे आहे हे विज्ञान सुखकर करणं का दुःखकारक करणं हे शेवटी आपल्या हातामध्ये आहे. म्हणून अंतर्ज्ञानामध्ये, आत्मचिंतनामध्ये आमचं इंद्रिय आणि मन या दोघांचं एकत्रीकरण आम्ही करतो. हे ज्ञान जे शुभच असतं. शुभच. ज्ञान आणि विज्ञान याच्यामधला भेद. भेद. म्हणून मनाची शुद्धी आमची झाली की आपोआप अंतःकरणाच्या शुद्धीचा भाव येतो. आणि त्यालाच अनुलक्षून मग संतोष म्हणा, समाधान म्हणा, आनंद म्हणा, सत्प्रवृत्ती म्हणा, ही जगाच्या हिताच्या अनुषंगानं आमच्या समोर येते. म्हणून इथे आज जर आम्ही विचार केला तर दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे संभ्रम सातत्यानं निर्माण होतात. टू बी ऑर नॉट टू बी या अंगानं अनेक वेळेला आपण वावरतो. इथे हे जे वावरणं आहे हे आम्ही जड स्वरूप असलेल्या देहालाच आधारभूत करतो आणि वावरतो. म्हणून देह आणि मन इथे अकारण खर्च होऊ नये या दृष्टीनंच आमच्या समोर तपाचा, नियमनाचा, संयमनाचा भाग आला. मग माझं खाणं पिणं असेल, माझी विश्रांती असेल, अगदी मी आध्यात्मिक वृत्तीचा असलो तरी इथे वारंवार उपनिषदांनी आणि अन्य ग्रंथांनी सांगितलेलं आहे की तुमच्या वाचनाला सुद्धा मर्यादा असावी. हे सगळं सात्विक जरी विचारचिंतन असलं तरी मी किती वाचावं हाही एक संयमाचा, बुद्धीच्या स्तरावरचा, चिंतनाच्या स्तरावरचा भाग येतो. म्हणून अंतरंग शक्ती जी आहे ही अंतरंग शक्ती तुम्हाला अधिक एकाग्र करते. आणि म्हणून त्यांनी इथे सृष्टीचा विस्तार करूनही भगवंत ह्या सगळ्यांमध्ये वावरत असतानाही पुन्हा या सगळ्यांच्यापेक्षा तो वेगळा आहे ही भूमिका इथे दिलेली आहे. आणि म्हणून पुढल्या ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सत आणि असत. आपण असं म्हणू शकतो का की आता इथे खरं खोटं, ज्ञान अज्ञान, हो. तर मग आपण अशीच म्हणजे एक माणसांचं उदाहरण घेतलं तर काही चांगली माणसं आपण म्हणतो की यांच्या वृत्ती चांगल्या आहेत, यांच्या नाही आहेत, पण सगळेच तर परमेश्वर आहेत. हो, म्हणजे त्यांनी दोन्ही हे घेतलेत असं आपण इथे हो आहे. विभूतिमत्व परस्पर विरोधी असं आहे. तत्व ह्याच्यामध्ये आणि पण तरी आहे. पण तो त्यांच्याहून वेगळा आहे. हो हो त्यांच्यावर वेगळं. खरं पण तोच आहे आणि खोटं पण तोच आहे. खेळ म्हणलंय गीते त्याच्याशिवाय ते खरे वाईट शब्द पण नाही. वाईट आहे म्हणून खरं आहे, खरं आहे म्हणून वाईट आहे, म्हणजे चांगलं आहे म्हणून वाईट आहे. गीतेमध्ये विभूती योगात त्यांनी म्हटलेलं आहे ना की चोर हे सुद्धा माझं स्वरूप आहे. कारण शेवटी तो आत्म्याच्याच अनुषंगानं वावरतो आहे. त्याच्या पूर्वगुणांच्या अनुषंगानं तो त्या चौर्यकर्माकडे वळलेला आहे. त्रिगुण जे आहे परस्पर विरोधी विरोधी. आहे. पण त्यांच्यामध्ये बॅलन्स असेल तर नथिंग लाईक दॅट. हो, मग वाईट नाहीच आहे. नाही पण एवढं करून तो या दोन्हीपेक्षाही वेगळा आहे. हो, हो. म्हणजे हो हो तमातून सत्य तयार होतं, आपलं असत्व तयार होतं.
असद्वा इदमग्नम आसीत् ततो वै सदजायत तदात्मानं स्वयं कुरुत तस्मात् सुकृतम उच्यत इति. अग्रे इदम असत वै आसीत. पहिल्याने खरोखर हे असतच होतं. ततः वै सत अजायत. त्याच्यापासून सत जन्माला आलं. तत् आत्मानं स्वयं अकुरुत. त्याने स्वतःच स्वतःला निर्माण केले. तस्मात् तत्सुकृतम इति उच्यते. म्हणून त्याला सुकृत किंवा स्वयंकृत असं म्हणतात. पहिल्यांदा काय होतं? पहिल्यांदा असतच होतं, काहीच नव्हतं इथे. काही नसलेल्या वातावरणामधून सतच्या निर्मितीचा विचार पुढे आलेला आहे. जे निर्माण करायचं आहे ते चांगलं निर्माण करणं हा भाव त्या ठिकाणी आहे. म्हणून असत म्हणत असतानाच त्यातला अ बाजूला केला तर तिथे सत आहेच. म्हणून असतमध्येच सत आहे आणि तेच सत म्हणून पुढे व्यक्त झालेलं आहे. आणि ते व्यक्त झाल्या कारणानं निर्मितीच्या जगताचा जो भाव आहे तो भावही सुरुवातीला इथे काहीच नाही आहे, मग ते निर्माण झालेलं आहे. म्हणून एका युगाच्या समाप्तीच्या वेळेला जो प्रलय होतो त्या प्रलयामध्ये इथे जलाशिवाय काहीच नसतं. पण पुढे पुन्हा एकदा विश्वनिर्मितीचा विचार ज्या वेळेला येतो त्यावेळेला पुन्हा पहिल्यापासनं शून्यापासनं ज्याला म्हणता येईल तो भाव तिथे तयार होतो. म्हणून असतमध्ये सत आहे म्हणून सतची निर्मिती होते. चांदीमधून आम्ही सोनं निर्माण करू शकणार नाही. स्वप्न जे मला येतं आहे हे स्वप्न माझ्यामध्येच येतं आहे, माझ्यामध्येच मी ते अनुभवतो आहे आणि जागं झाल्यानंतर माझ्यामध्येच ते लय पावत आहे. तसं इथे सतमध्येच परमात्म तत्वाचा अंश आहे म्हणून तो सतच्या अंगानं व्यक्त होतो. आणि ते सगळं व्यक्त करत असताना स्वतःला त्यानं निर्माण केलेलं असतानाच त्या ठिकाणी त्याची असणारी जी मूळ कल्पना आहे, मूळ भाव जो आहे तो सुकृत आहे. चांगल्या कृतीशी चांगल्या प्रयत्नाशी निगडीत असलेला निर्मितीचा त्याचा भाव आहे. म्हणून सुकृत याचा अर्थ उत्तम कृती किंवा चांगली कृती. म्हणून अव्यक्तामधून व्यक्त येतं आणि हे व्यक्त पुन्हाच लीन होताना संपताना पुन्हा अव्यक्तामध्येच जातं, ते अन्यत्र कुठेही जात नाही. आणि त्या अनुषंगानं सुकृतामधूनच आमची कृती स्वयंकृती ही निर्माण होत असते. आणि त्या स्वयंकृतीमधूनच आम्ही चांगलेपणाचा अनुभव असेल किंवा दुःखाचा अनुभव असेल, शोकाचा अनुभव असेल, तो आमच्या समोर निर्माण होतो. म्हणून कृतीतून सुकृती येईल किंवा कृतीमधूनच एखादी दुःखकारक घटनाही त्या ठिकाणी तयार होईल. म्हणून आत्म्याचा विचार करत असताना तो आत्मा मुळातच अस्तित्वामध्ये आहे, तो विश्वाच्या रूपानं व्यक्त होत गेला आणि पुन्हा त्याच परमात्म तत्वामध्ये या आत्म्याचा विचार हा परत स्थिर होत मला जातो. एक विचारायचंय, हिरण्यगर्भ अशी एक संज्ञा आहे. हो. हिरण्यगर्भ हाच अव्यक्त जीव असतो. हो, म्हणजे इथं त्याने लिहिलेलं आहे चैतना, व्यक्त्याच्या कणाकणाची चेतना असते तीही अव्यक्त स्थितीमध्ये असते. अव्यक्त. म्हणजे त्यांना इथं हिरण्यगर्भ हा हिरण्यगर्भाच्या शब्द हा बऱ्याच वेळेला हो, हो, आलेला आहे येतो. याच्यामध्ये, येतो. उपनिषदामध्ये. तर इथं हिरण्यगर्भाच्याच अनुषंगानं ते झालं. अनुषंगाने मग आता हे जे मला जीवन प्राप्त झालेलं आहे त्या जीवनामधल्या आनंदाचा विचार मला करायचा आहे. आणि म्हणून इथे पुढल्या मंत्रात त्यांनी म्हटलं यद वै तत्सुकृतम रसो वै सहा रसंग हे वायम लब्ध्वा आनंदी भवती को एवान्यता कप्राण्यात यदेश आकाश आनंदो न स्यात् एष एवा आनंद याति.
यद्वै तत् सुकृतम. जे स्वयंनिर्मित आहे, जे स्वतःहून तयार झालेलं आहे, ते काय आहे? रसाहा वैसाहा. ते रसमय, आनंदमय आहे. रसम ही एव अयम लब्ध्वा आनंदी भवती. तो मानव, तो जीव केवळ हा आनंद मिळवून आनंदी होतो. परमात्म तत्व स्वतः स्वयंनिर्मित आहे आणि ते निर्मित असतानाच त्याच्यामध्ये रसाचा म्हणजेच आनंदाचा भाव आहे. म्हणून परमात्म तत्वाचा विचार करत असताना नेहमीच असं म्हटलेलं आहे, रसो वै सहा. तो रसमय आहे म्हणजेच तो आनंदमय आहे आणि त्याचाच अंश घेऊन हा जीव आलेला आहे. अव्यक्तातून हा जीव व्यक्त दशेमध्ये आलेला आहे, तो त्याचाच अंश आहे. म्हणून याही जीवाची ओढ जी आहे, या जीवाचा प्रयत्न जो आहे, हा प्रयत्न आनंदासाठीच आहे. त्याची सगळी धडपड आनंदासाठी आहे. यद एषः आकाशो आनंदा नस्यात. आणि हा आनंद जर हृदयामध्ये उद्भूत झाला नसता, काहाही एव अन्यात का प्राण्यात, मग आम्ही श्वास घेतला असता किंवा उच्छ्वास टाकला असता का? एषही एव आनंदयती. हे ब्रह्मच आपल्याला आनंद देते. आमच्या श्वासोश्वासाशी ह्या ब्रह्माचा संबंध आहे. आपल्यातलं परमात्मतत्व, आपल्यातलं आत्मतत्व, आपल्यातलं चैतन्य तत्व हेच मुळात ब्रह्मस्वरूप आहे. आणि म्हणून ते जर ब्रह्म माझ्यामध्ये नसतं तर मला श्वास घेणं आणि सोडणं हेही जमलं नसतं. मग एखाद्या मृत व्यक्तीसारखं किंवा एखाद्या निष्क्रिय वस्तूसारखा मी त्या ठिकाणी राहिलो असतो. म्हणून हा जो आनंद आपल्यामध्ये निर्माण होतो आहे अंतःकरणामध्ये, हा एक प्रकारानं आपल्यामधूनच आपण तो निर्माण करत असतो. कारण मूळ आपलं स्वरूप आनंदाशी निगडीत आहे. मनबुद्धीच्या पातळीवरती आम्ही ज्या वेळेला एखाद्या गोष्टीला किंवा अनुभवाला जाणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्या समोर सुख किंवा दुःख या भावना आहेत. सुंदर म्हटलं. तेच म्हणते की म्हणजे हा शब्द जो आहे, माझा आनंद गगनात मावेना, हा, तो आकाशात प्रश्न की आपल्याकडं म्हण आहे की एवढा आनंद म्हणजे तो आपल्याला कळत नाही इतका आनंद असतो तो. आणि तो गगनात म्हणजे मावत नाही, व्यापकता आहे, अपरिमित आनंद. अपरिमिततेचा म्हणजे इथं आकाश हे आकाश झालेलं आहे. वापरले तो आनंदाच्याच दोन अनुषंगाने नस आहे. आकाशात. म्हणजे ह्याचा शब्दशः अर्थ कसा? आकाश आनंद नस आहे, म्हणजे आकाशात आकाशासारखा व्यापक आनंद आहे. आकाशाची व्यापकता. आकाशा इतका तो व्यापक आहे. कितीही मोठं दुःख आलं हो पण तुम्ही अजून श्वास घेता, हो म्हणजे कुठेतरी तिकडे आनंद आहे. आहे. त्या ब्लिस शिवाय, त्या एक्झिस्टन्सच्या जॉय शिवाय तुम्ही श्वास थांबून घेणार. हो, जर तो आनंद गेला तर यू विल नॉट लिव्ह. आणि तरी आपण म्हणतो मी दुःखी आहे. बघ, येणारी सुखाची कल्पना किंवा दुःखाची कल्पना ही आमच्या मनानं आम्ही निर्माण केलेली आहे. मुळात इथे सुखही नाही आणि दुःखही नाही, आहे तो फक्त आनंद आहे. म्हणून यांनी असं म्हटलं की जर माझ्या अज्ञानानं, माझ्या मनाच्या पातळीनं मी जर सुखदुःखाकडे बघत असेल तर मला उत्क्रांत करायचं आहे. मनाला उत्क्रांत करताना बुद्धीला मला तयार करावं लागतं की अरे सुखदुःख हे बाह्यांगाशी निगडीत आहे, माझ्या मूळ आनंदावरती त्याचा परिणाम व्हायचं कारण नाही. कारण मूळ परब्रह्मतत्व जर आनंदमय असेल तर विश्वातल्या घटना कशामुळे घडल्या याचा विचार करत मी त्याचा विचार करावा. म्हणून माणसानं जर स्वतःमधल्या ज्ञानाचा दुरुपयोग केला तर आम्ही अनितीकडे जातो, पण ज्ञानाचा सदुपयोग केला तर आम्ही चांगल्या वातावरणामध्ये पण राहतो. तसे भावच निर्माण होत नाहीत ना लवकर. हो, भाव अजिबात निर्माण होत नाही. म्हणून सुकृताच्या अनुषंगानं आपली अवस्था जी आहे रसाहा वैसहा,
रसरूपता. आत्मा हा मुळात आनंद स्वरूप आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाची प्रपंचामध्ये क्षणाक्षणाला जी धडपड आहे, जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न आनंदासाठीच आहे. माणूस आत्महत्या का करतो? त्याला जीवनातला आता माझ्या आनंद राहिलेला नाही या एका तीव्र विचाराच्या पातळीवरती तो आलेला असतो. म्हणून असलेल्या जीवनाला त्यागावं या निर्णयाशी तो येतो. म्हणून जोपर्यंत आनंदाचा भाव तुमच्यामध्ये शिल्लक आहे तोपर्यंत तुम्ही असलेल्याही परिस्थितीला सामोरं जाता किंवा त्याच्यामधून काहीतरी वेगळं शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करता. नैसर्गिक स्वरूपामधला आंबा तुम्ही ज्या वेळेला चाखता, त्याचा उपभोग घेता, तेव्हा येणारी आनंदाची निर्मिती ही एखाद्या लाकडी आंब्याकडे बघितल्यानंतर किंवा अन्य एखाद्या शाडू मातीच्या आंब्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला येणार नाही. रसहीन आहे. हां, तिथे तुम्ही फक्त अरे खूप छान बनवला आहे, अगदी खराखुरा आंबा आपण वाटतो. तयार करतो. हां, स्मृती म्हणजे जे काही हां. अनुभवलेली स्मृती म्हणजे इथे तुम्ही फक्त नेत्रांचा अनुभव घेतलात की खूप खरोखर हुबेहूब आंबा बनवलेला आहे. पण आंब्याचा अनुभव घेणं जे आहे, आनंदाचा अनुभव घेणं जे आहे, हा अनुभव घेणारा भाव इथे त्यांना मांडायचा आहे. म्हणून सुख ज्याला आपण म्हणतो ते सुख वस्तूशी निगडीत आहे. व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती याच्याशी सुखाचा विचार आहे. रस आणि नैराश्य हा. दोन्ही दोन्ही. आणि आनंद जो आहे हा आनंद मनाच्या पातळीवरनं अनुभवणारा भाग आहे. मी प्रसन्न आहे, मी आनंदी आहे. इथे मला एक प्रकारची मनाच्या अनुषंगानं येणारी जी धारणा आहे, ही धारणा मला त्या ठिकाणी आहे. म्हणून एखादा श्रीमंत आहे, सगळी उपभोगाची साधनं त्याच्याजवळ आहेत, परंतु तरीही तो असं म्हणतो की रात्री मला झोप लागत नाही. हे का बरं? कारण मूळ आनंदाशी तो निगडीत होत नाही आहे. तो बाह्य त्याच्या असलेल्या प्रश्नांशी स्वतःला निगडीत करतोय आणि त्या प्रश्नांच्या गोंतावळ्यामध्ये तो अडकतोय. म्हणून आनंदाचा विचार त्यांनी आकाशाशी केला. आकाश अनंत आहे, व्यापक आहे. केवळ मला दिसतं तेवढं आकाश नाही, त्याच्याही पलीकडे ते आकाश आहे. म्हणून आनंद मला जेवढा अनुभवता येतो तेवढाच तो आहे असं नाही. त्या आनंदाची पातळी अजूनही व्यापक आहे. म्हणून ज्ञानदेव जे म्हणाले, आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंद एवढा व्यापक आहे की तो केवळ भूतलावरच्या प्राणीमात्रांना, मनुष्यमात्रांना नाही, मी तो पाताळातही भरून निर्माण करू शकतो आणि स्वर्गातही मी तो निर्माण करू शकतो. ही आनंदाची भावना त्या ठिकाणी. आणि पोकळीचा विचार जो आहे, ती पोकळी अशा अर्थानं आहे आकाशामधला की आमचं मुख हे सुद्धा एक पोकळी आहे आणि ती पोकळी रसमय आहे. आमचं सबंध तोंड जर ओलं नाही, कोरडं पडायला लागलं आम्हाला त्रास होतो. शरीरामधल्या इनबॅलन्सचा भाग कुठेतरी आमच्या तोंडावरती येतो. म्हणून मुखामध्ये पोकळी आहे, तिथे रसमयता आहे. तशीच आकाश ही सुद्धा पोकळी आहे. म्हणून शब्दाचा विचार आकाशाशी आला. शब्द उच्चारणं हा पोकळीतूनच उच्चारला जातो आणि पोकळीमध्येच तो व्यक्त होतो आणि इथूनच पुन्हा जातो ना, हो. म्हणजे संक्रमित होतो. संक्रमित तिथेच होतो. म्हणून असलेली जी बाकीची 4 महाभूतं आहेत, ही 4 महाभूतं केवळ एका आकाशाच्या आधारानं आहेत, आनंदाच्या आधारानं आहेत. म्हणून इथे त्यांनी श्वासाचा विचार केला की माझं श्वास घेणं आणि श्वास सोडणं हा भाग त्याच्याशी निगडीत आहे. तो नसेल तर मला गुदमरल्यासारखं होतं. जर श्वास घ्यायला मोकळेपणा नसेल तर आम्ही गुदमरल्यासारखे होतो, अस्वस्थ होतो. म्हणून आनंदाचा विचार हा आकाशाला अनुलक्षून आहे. त्यालाच जोडून पुढे ते असं म्हणत आहेत,
यदा एवैष एतस्मिन् दृश्ये आत्मे निरुक्ते निलयेन अभयं प्रतिष्ठां विन्दते अथ सोभयं गतो भवति यदा एवैष एतस्मिन् अंतरं कुरुते अथ तस्य भयं भवति तत्तेव भयं विदुषोम अन्वानस्य तदैव श्लोको भवति यदा ही एव एषः आत्मा. खरोखर हा आत्मा कसा आहे? एतस्मिन् अदृश्ये अनात्मेय अनिरुक्ते अनिलयते. तो अदृश्य आहे, शरीररहित, न वर्णन करता येण्यासारखा. निलय म्हणजे काय? अनिलय म्हणजे आश्रयरहित. अभयं प्रतिष्ठां विंदते. भयरहित स्थिती तो प्राप्त करतो, म्हणजेच अभय निर्भयता त्याच्यामध्ये येते. आणि मग सहा अभयं गताः भवति. अभय अशा स्थितीप्रत गेलेला असा तो होतो. यदा एव ही, तथापि खरोखर जेव्हा हा एतस्मिन उदरम अंतरम कुरुते, जर थोडासा दुजाभाव करील तर तस्य भयं भवति, त्याला भय प्राप्त होते. तत् विदुषः तू एव, तोच सर्वज्ञ ब्रह्म खरोखर आहे. अमन्वानस्य भयं, त्याला न मानणाऱ्या भयमय होतो. म्हणजे आम्ही आत्म्याला जर विचारामध्ये घेतलं, ब्रह्मभावाला जर आम्ही विचारामध्ये घेतलं तर आमच्यामध्ये निर्भयता येईल. जर आम्ही द्वैत निर्माण केलं तर त्या ठिकाणी भयाचा भाव तयार होतो. म्हणजेच परमात्म तत्व हे मुळात शरीराला व्यापलेलं आहे. चैतन्याचं अधिष्ठान प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी आहे. ती जाणीव मला ठेवायची आहे. अन्यथा देहाच्याच अनुषंगानं मीपणाच्या, अहंकाराच्या, देहतादात्म्याच्या बुद्धीवरती जर मी वारंवार वावरलो तर माझ्यामधला अहंकार वाढतो आणि आनंदापासून मी बाजूला होतो. म्हणून तिथे आनंदाची अनुभूती नाही. सूर्याचं प्रतिबिंब चांगल्या पाण्यातही पडेल, गढूळ पाण्यातही पडेल, पण म्हणून सूर्य त्या ठिकाणी बिघडलेला नाही. आणि म्हणून आम्हाला जे अनुभवायचं आहे ते शुद्ध जाणीव तत्व अनुभवायचं आहे. त्या शुद्ध जाणीव तत्वाचा विचार ज्या वेळेला मी शरीराचं विस्मरण करतो, मनाचंही विस्मरण करतो आणि अहंकाराच्या अनुषंगानं, बुद्धीचा, ज्ञानाच्या अनुषंगानंही मी पूर्णपणानं बाजूला करतो, तेव्हाच त्या आनंदाची, ब्रह्मस्वरूपाची अनुभूती आपल्याला येते. म्हणून इथे त्यांनी अदृश्य ब्रह्म असा शब्द वापरलेला आहे. एतस्मिन् अदृश्ये आत्मने निरुक्ते. द्वैतात राहिलो हा. तर भययुक्त भय राहणं. कारण मला ती भीती सारखी आहे. मी आणि तुम्ही म्हटल्यानंतर तुम्ही माझ्याशी कसे वागता आहात, तुम्ही माझ्याशी काय बोलतात, तुम्ही माझ्याबद्दल इतरांकडे काय बोलता आहात, हे सगळं माझ्यासमोर सतत येत राहतं. पण तुम्ही आणि मी एकच ब्रह्मतत्वाच्या भूमिकेमध्ये आहोत. त्यामुळं इथे तुमच्याविषयीचा वेगळा भाव निर्माण करायचं मला कारण नाही. ही धारणा ज्या वेळेला येते त्यावेळेला मी त्या अनुषंगानं निर्भय होतो. म्हणून ज्ञान होणारं जे ज्ञानेंद्रियांचा विचार आहे तिथेही आम्हाला ज्ञान आत्म्याचं होत नाही. त्या ज्ञानेंद्रियांच्याही पलीकडे आम्हाला जायचं आहे. केवळ मी वर्ष नाही 2 वर्ष मी ह्या सगळ्या चिंतनामध्ये, वाचनामध्ये राहिलो, श्रवण खूप केलं, वाचन खूप केलं, म्हणून मला ब्रह्मज्ञान झालं असंही होत नाही. आणि म्हणून पदार्थाची मी चव घेतो तसं ब्रह्माची मी चव घेतली असंही होणार नाही. म्हणून तो आधाररहित, वस्तुरहित या अनुषंगानं त्यांनी त्याचा विचार केलेला आहे. म्हणून जिथे मला दिव्यत्वाची प्रचिती येते, अनुभवाचा एक भाग येतो,
ती आनंद अवस्था ही खऱ्या अर्थानं ब्रह्माची अवस्था आहे आणि ती अद्वैताच्याच पातळीवरती येईल, ती द्वैताच्या पातळीवरती येणार नाही. म्हणून जिथे आत्मस्वरूपाच्या आनंदाचा विचार आहे, सूक्ष्मत्वाचा विचार आहे, तिथे आपोआप त्या सगळ्या गुणविशेषणांचा विचार येणार आहे. म्हणून माझ्यामध्ये आत्मतत्व मी वारंवार म्हणतो, विचार करतो. पण जसं काल या म्हणाल्या की ते कोश म्हणजे नक्की काय, जसे कोश आपल्याला दाखवता येत नाही, एक कल्पनेतून आपण त्याचा विचार करतो, तसा आत्मा दाखवा म्हटला तर आम्हाला आमच्यामधला आत्माही दाखवता येत नाही. तिथे ती अदृश्यत्वाची, निराकाराची, स्थलकालातीताची, संपूर्ण आत्मस्वरूपाची भावना. आणि असा हा आत्मा जर ब्रह्मस्वरूप आहे तर तो ब्रह्म आनंदमय असल्या कारणानं आत्माही आनंदस्वरूप आहे. म्हणून ह्या आनंदाच्या मध्ये मला देहसुखाचा विचार नाही आहे, स्थावरादीचा विचार नाही आहे, मला पैशाचा किंवा बलाचा विचार नाही आहे. मी या सगळ्यांच्या पलीकडे गेल्यानंतर त्या आनंदाचा अनुभव घेतो. म्हणून निहतं गुहायाम कठोपनिषदामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, हा आत्मा आमच्या गुहेमध्ये वावरतो आहे, हृदयस्थाच्या अनुषंगानं तो त्या ठिकाणी वापरतो आहे. आणि म्हणून हे जे आत्मस्वरूप आहे, हे आत्मस्वरूप आपण जेवढा म्हणून मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू तेव्हा ते जाणवतं. मी म्हणजे नक्की कोण, कोहम. ह्या कोहमचा विचार जेवढा मी सूक्ष्मपणानं करत जाईन तेवढं मला माझ्यातलं आत्मतत्व अनुभवाला येईल किंवा त्याच्याकडेच बघणारी एक भूमिका ही तयार होईल. मी म्हणजे निर्वाण षटक जे आचार्यांचं आहे की मी म्हणजे माझं नाव नाही आहे, माझा देह नाही आहे, माझं मन नाही, माझा आत्मा नाही, माझी बुद्धी नाही, अशा एकातून एक पलीकडे जाऊनसुद्धा जे मला अनुभवाला येतं आहे त्या मीचा विचार ही या ठिकाणची भूमिका आहे. आणि तिथे मला जायचं असेल तर त्या आत्मतत्वाला खऱ्या अर्थानं तृप्तीचा अनुभव येतो. म्हणून भयरहित होणं, निर्भय होणं हा भाव आत्मतत्वाच्या अनुषंगानं आहे. सगळ्यात प्रायमल फिअर हां, किंवा भयाचं मूळ आहे जन्म जन्ममरणाचं. जे इनबिल्ट असतं आपल्यामध्ये. हो, कारण अनेक जन्म घेतात. ते जर सुटलं तर आपण खऱ्या अर्थाने निर्भय होऊ. म्हणजे माझा जन्म का झाला हे जर मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच कारणाला कमी करण्याचा मी प्रयत्न केला तर मग मला आत्ताचा जन्म मी अनुभवतो आहे, पण पुढला जन्म मी कट करू शकतो. त्या जन्माला मी निर्मितीचं कारण जे असेल त्या कारणाची ती मी करू शकत नाही. तेव्हा तुमचा मृत्यू एका अशा टप्प्यावरती येतो की आता मला काही प्राप्त करायचंही नाही, कुठला नवा संकल्पही करायचा नाही किंवा कोणाविषयी मला काळजी पण करायची नाही. या स्टेजपर्यंत येता आलं पाहिजे. येता आलं पाहिजे. तो फार अवघड होतो. तोच अवघड होतो आपल्याला. तुला घाबरत नाही असं म्हणणारे खूप जण अभिनिवेश. असतात. पण ताप येऊ दे लगेच डॉक्टरकडे पळतात. नाही म्हणजे काही बिघडलं की लगेच जीवाला वाचवायचा सगळा प्रयत्न सुरू होऊन जातो. म्हणून त्या बेल सरांनी एक प्रश्न उपस्थित केला होता एका प्रवचनामध्ये. पेलसरांचं फार पुस्तक छान आहे. हो, उपनिषदांचं. उपनिषदांचं. सोपं आणि सोप्या भाषेत. सोपं केलेलं. त्यांनी प्रश्न असा उपस्थित केला ज्ञानेश्वरीचंच निरूपण चालू असताना की तुम्ही खूप आजारी झालेला आहात आणि आता तुमच्यासमोर प्रश्न आहे की आता मला हॉस्पिटलला जायचं आहे. त्या दृष्टीनंही तुम्ही सगळी तयारी केलेली आहे, पण त्याच वेळेला तुम्हाला जर असं कळलं की आपले सद्गुरू गावामध्ये आलेले आहेत, तुम्ही पहिले सद्गुरूकडे जाल का हॉस्पिटलकडे जाल? याच्यावरनं तुम्ही तुमची साधनेची भूमिका काय घेता आणि कोणत्या टप्प्यावरती आहात हे तुमचं तुम्हालाच कळेल. म्हणून इथे हे मलाच जाणून घ्यायचं आहे, मलाच त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि म्हणून ह्या जीवनाकडे बघताना त्यांनी असं म्हटलेलं आहे पुढच्या मंत्रामध्ये,
भीषास्मात् गवतः पवते भीषो देति सूर्याः भीषा अस्माद् अग्निश्चंद्रश्च मृत्युर्धावती पंचम इति. हे जगाचं नियोजन काय आहे, जगाचा भाग कसा आहे. अस्माद् भीषा वाताः पवते. नाही, हा पूर्ण एकत्र घेतला त्यांनी. एकत्र घेतलेला आहे, हा. 5 पूर्णच्या पूर्ण. हां हां आणि कारण ते इन्क्वायरी इंटू द फॉर्म्स ऑफ सुप्रीम ब्लिस, हम्म. हे जे परमानंदाचं परमानंदाकडे जे आहे, जाण्याच्या दृष्टीने. त्याची इन्क्वायरी आहे की ते परमानंदाचं कसं आहे. त्यामुळे त्यांनी ते असं सलग घेतलंय कवितासारखं. हां हां अस दोन वेगळ्या तीन हां त्यांनी काही ठिकाणी वेगळे केलेत, विद्यानंदांनी हा, वेगळे हेच ना? हे वेगळं. हे आनंदाचे लेवल्स त्या लेवल्स त्यांनी दिलेल्या लेवल्स आहेत. आहेत सगळ्या. अस्मात् भीषाः वाताः पवते. दिशा म्हणजे काय? हो भीतीनं. भीती. हा आत्मतत्वाच्या भीतीने वारा वाहतो आहे. भीषा उदेती सूर्याः सूर्य भीतीनं उगवतो आहे. अस्माद् भीषाः अग्नीच इंद्राः मृत्यू च पंचम धावती. त्याच्याच भीतीनं अग्नी चंद्र आणि मृत्यू हे कार्यकर्ता आहेत, किंवा इंद्र म्हटलेले त्यांनी, अग्निश्च इंद्रश्च. आत्मतत्वामुळेच हे सगळे कार्यकर्ता आहेत. ह्या विश्वातला सूर्य असू द्या, चंद्र असू द्या, ही पंचमहाभूतांची कार्य असू द्या, ही सगळी त्या एका ब्रह्मतत्वाच्याच अनुषंगानं चालत आहेत. निसर्गामध्ये सुद्धा एक नियम आहे, निसर्गाची सुद्धा एक व्यवस्था आहे. आणि म्हणून त्या व्यवस्थेचा ज्या वेळेला आम्ही विचार करतो, त्यावेळेला या विश्वामधलं असणारं जे चैतन्य तत्व आहे, त्या चैतन्य तत्वामध्ये सत्य स्वरूपाचाही भाव आहे, आनंदाचाही भाव आहे, आणि सर्व शक्ती समन्विताचाही भाव त्या ठिकाणी आहे. म्हणून वाऱ्याचं वाहणं असेल, सूर्याचं उगवणं असेल, इंद्राचं देवतांच्या अनुषंगानं असलेलं जगत राजाचं कार्य असेल, अग्नीचं दाहकतेचं कार्य असेल, तेजाचं कार्य असेल, किंवा मृत्यूचं कार्य असेल, हे सगळे केवळ एका चैतन्य तत्वाला अनुलक्षून कार्य करतात. भीती हा शब्द का वापरला असेल इकडे? मी केलं नाही तर तो काय करेल, हे त्याच्या अस्तित्वाची जाणीव. समजा विचार केला की मी आज उगवणार नाही, काय होईल सगळं. तुमची काळजी तो घेतो, तुमच्या स्वस्थतेची त्याला भीती वाटते. असं मी केलेलं. इथे भीती म्हणजे सामान्य अर्थानं आपण जी भीती म्हणतो तो भाग नाही आहे. तर मला जे कार्य करायचं आहे त्या कार्याचा भाग, त्याच्या निर्मितीचा आणि अनुज्ञेचा भाग, परवानगीचा भाग हा त्या ब्रह्मतत्वाशी निगडीत आहे. कार्यच्युत होता कामा नये. कार्यच्युत होता उपयोगाचा. त्याची अनुज्ञा आहे, त्यानं मला सांगितलेलं आहे, म्हणून मी हे काम करतो. Now it makes sense. हां भीती म्हणजे आपण सामान्य आई भीती कशी पोराला दूर सारते का? त्याला म्हणजे महिन्या 2 महिन्याचं बाळ असेल ती कधी सांगणार नाही, कारण आपल्यावरती त्याचं जीवन आहे. तो काही बाळ म्हणत नाही की तुम्हाला पाज म्हणून. तसं हे आहे, ते आईचं ते कर्तव्य आहे. ऑफिसमध्ये काम करताना माझं हे काम आहे आणि मी केलं नाही तर मला विचारणारा कोणीतरी वरती आहे, या भावनेतून मी ते काम करत असतो. जबाबदारीची जाणीव. म्हणजे स्वतःच आपण स्वतःच्या कर्तव्याला भीतो, आणि ते व्हायला पण पाहिजे, नाहीतर हे जगच चालत नाही. म्हणून त्या ब्रह्मतत्वाच्याच अनुज्ञेनं, त्याच्या निर्मितीनं जर हा सगळा जीवनाचा व्यवहार चालत असेल, जीवनातले हे सगळे घटक कार्य करत असतील, तर अशा त्या ब्रह्मतत्वामधल्या असलेल्या आनंदाचा भाव हा मला जाणून घ्यायचा आहे. म्हणून पुढच्या मंत्रामध्ये त्यांनी पूर्णपणानं आनंदाच्या मीमांसेकडे ते वळलेले आहेत. जवळपास दिलंय ना आरती या याच्यात
की हे जे आहेत ना यांना आनंद ब्रह्माच्या जवळ आहेत ते, किंबहुना आनंद ब्रह्माशी एकरूप होतो आणि ह्या एकरूपतेतच आनंद साठवलेला आहे, म्हणजे ब्रह्मतत्वाशी सगळं एकरूपतेपासून वेगळेपण दुःख पर्यवसी होतो, ही ती भीती आहे असं लिहिलं आहे याच्यात. जो निर्भय म्हणजे असतो, पंचदेवतांना आनंदी आपले तो कार्य आनंदी सुरू असतो. झाले की ब्रह्मापासून दूर जावे लागते. ह्या भीतीने म्हणजे त्यांच्यापासून आपण दूर जाऊ. मी हे उदाहरण नेहमी सांगते हो. की त्या म्हणजे मला ती ऍडव्हर्टाइजमेंट खूप आवडली. सैषा आनंदस्य मीमांसा भवति युवा स्यात् साधु युवा अध्यायकाः आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठाः तस्येयं पृथिवी सर्वावित्तस्य पूर्णा स्यात् स एको मानुष आनन्दाः ते ये शतं मानुषा आनन्दाः स एको मनुष्यगन्धर्वाणाम् आनन्दाः श्रोत्रियस्य चा कामः तस्य सा एषा आनंदस्य मीमांसा भवति. ही आनंदाची म्हणजेच ब्रह्मानंदाची मीमांसा आहे. ती कशी आहे? साधू युवा स्यात्. जर एखादा सदाचरणी युवा असेल आणि त्याचबरोबर अध्यायकाः आशिष्टाः दृढिष्ठाः बलिष्ठाः स्यात्. तो चांगला अध्यायनिष्ठ म्हणजे श्रुतिपरायण, शिस्तप्रिय, दृढनिश्चयी आणि बलवान असेल तर तस्य इयं सर्वा वित्तस्य पृथिवी पूर्ण स्यात्. धनसंपन्न पृथ्वी त्याच्या मालकीची असेल तर सहा एकाः मानुष आनंदाः स्यात्. तो एक मानवी आनंद होतो. असे 100 मानवी आनंद झाले तर सहा एकाः मनुष्याः गंधर्वाणाम् आनंदाः. तो एक गंधर्व मानवाचा आनंद होईल. श्रोत्रियस्य अकामः तस्य. आणि हा आनंद वेदपारंगत आणि कामनामुक्त मानवाचाही आनंद आहे. इथे परिमाण या अंगानं त्यांनी एक विचार घेतलेला. आम्ही कोणतीही गोष्ट मोजत असताना काही एक परिमाण तिथे घेतो. लांबी रुंदी म्हटली तर आम्ही इंच, फूट, मीटर या अंगानं जाऊ. लिक्विड पदार्थ असेल तर तो लिटरच्या अनुषंगानं आम्ही घेऊ. तसं इथे त्यांनी आनंदाची मीमांसा करताना आणि आनंदाचं स्वरूप देत असताना एक कल्पना आपल्या समोर घेतली. एक परिमाण त्या ठिकाणी घेतलं आणि ते परिमाण घेताना सामान्य माणसाच्या आनंदापासून त्यांनी सुरुवात केली. म्हणून सैषा आनंदस्य मीमांसा. आणि हा सामान्य माणसाचा आनंद कुठे आहे? सामान्य माणसाचा आनंद त्याच्या उपभोगाशी निगडीत आहे. मला मिळणारा पैसा, मला मिळणारी सुखसाधनं, त्या सुखसाधनातून मला मिळणारा असलेला अन्य साधनांचा विचार हा सगळा त्या उपभोगाशी निगडीत होतो. मग तो जो उपभोग मला घ्यायचा आहे तो उपभोग घेताना मी कसं असायला हवं? मला कितीही गोड पदार्थ आवडत असला आणि तो माझ्या समोर असला तरी जर तो पदार्थ वयाच्या 80व्या वर्षी 85व्या वर्षी मला खाता येणं शक्य होत नसेल तर मी काही त्या पदार्थाचा आनंद उपभोगू शकत नाही. म्हणून उपभोग घ्यायला सुद्धा आनंदाच्या अनुषंगानं मी कसं असायला हवंय? युवा स्यात् साधू युवा अध्यायकाः आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठाः. आमच्या जीवनामध्ये श्रीमंताचाही भाव असायला हवा आहे, तारुण्याचाही भाव असायला हवा आहे. जीवनमूल्यांच्या अनुषंगानं ज्याला सुसंस्कृतता आम्ही म्हणतो तीही आम्हाला हवी आहे. आणि त्याचबरोबर इच्छाशक्ती आणि स्वयंशिस्तही आम्हाला हवी आहे. आणि म्हणून इथे त्यांनी ह्या सगळ्या
व्यावहारिक अंगानं असलेल्या गुणांना अनुलक्षून युवा शब्द पहिल्यांदा घेतला. युवा म्हणजे तारुण्य किंवा तरुणपणामध्ये. ज्या वेळेला एखादा युवक किंवा युवती तारुण्यामध्ये येते त्यावेळेला एक वेगळं सौंदर्य शरीरावरती व्यक्त होतं. त्याच्यामध्ये जोश आहे, उत्साह आहे, मनाची एक उभारी आहे. मी हे करतो, मी ते करतो, मी ते करतो, अशा रीतीचा एक तारुण्याचा, साहसाचा, धडाडीचा एक भाग म्हणून तिथे युवा शब्द तारुण्याच्या अनुषंगाने घेतला. त्यालाच जोडून पुढे त्यांनी साधू युवा अध्यायकाः, तो अधिक चांगला असायला हवा आहे. काही ठिकाणी त्यांनी जवान शब्द वापरलेला, जवान अशा अर्थानं त्यांनी त्याला घेतलेला आहे विद्यानंदांनी. जवान कसा आहे, तरुण आहे पण तो जवान, याचाच अर्थ पुरुषार्थ संपन्नतेचा, शक्तियुक्त, बलिष्ठता असली पाहिजे. तारुण्याचा सदुपयोग, बलसंपन्नता ज्याला म्हणतात, त्या अनुषंगानं तो असला पाहिजे. आणि त्याचबरोबर तो युवा अध्यायकाः, तो शिकलेला असावा, ज्ञानसंपन्नतेचा भाव त्याच्यामध्ये असावा. आशिष्ठ, दृढिष्ठ, बलिष्ठाः, बलिष्ठचा भाग झाला. दृढ निश्चयाचा विचार त्याच्यामध्ये असायला हवा. काहीतरी एक महत्त्वाकांक्षा ज्याला आपण म्हणतो, ती जीवनामध्ये एक ध्येय असावं, एक महत्त्वाकांक्षा असावी. आणि त्या महत्त्वाकांक्षेला अनुलक्षूनच मी हे प्राप्त करणार, ही आग्रही भूमिकाही त्याच्यामध्ये असायला हवी. आणि हे ज्या वेळेला त्याच्यामध्ये येतं, मनोबलही आहे आणि शारीरिक बल आहे आणि ह्या बाकीच्याही गुणांचा भाग ज्या वेळेला त्याच्यामध्ये येतो, त्याच वेळेला तस्येयं पृथिवी सर्वा वित्तस्य पूर्णस्यात्, पृथ्वीचा उपभोग घेणं, सगळी उत्तमता ज्या वेळेला माझ्याकडे निर्माण होते, त्याच वेळेला ह्या सगळ्यांवरती सत्ता गाजवणारा भाव माझ्यामध्ये येतो. त्या पृथ्वीचा उपभोग घेणारा भाग हा माझ्यामध्ये येतो. हा जो माझ्यामध्ये येणारा भाग आहे, याला त्यांनी एक मानवी आनंद म्हटलेला आहे. मी स्वतः सर्वांगानं संपन्न होणं आणि उपभोग घेण्याची भूमिका माझ्यामध्ये येणं, माझ्या समोर असलेल्या वस्तुमात्राला अनुलक्षून, हा भाग एक माप मानवी एक मानवी आनंदाचं माप आहे. असे 100 मानवी आनंद ज्या वेळेला होतात, तेव्हा एका मनुष्य गंधर्वाचा आनंद होतो. असे काय 100? 100 मानवी आनंद आम्ही एकत्र केले तर एक मनुष्य गंधर्वाचा आनंद येतो. गंधर्व आता ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक असतील. हो, गंधर्वाच्या पुढे कॅरेक्टरिस्टिक. इथे मनुष्य गंधर्व म्हटलाय, पुढे त्यांनी देवगंधर्वही म्हटलेला आहे. ब्रह्मापर्यंत आहे ना मला. ब्रह्मानंदापर्यंत नेलेलं आहे. होतो. मानुष आनंदामध्ये काय आहे, फक्त मला मिळणारा आनंदाचा भाव आहे. त्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता मी संपादन केलेली आहे, त्या पद्धतीची साधन सामग्रीही मी घेतलेली आहे. या मनुष्य आनंदातून मी ज्या वेळेला अजून विकसित होतो आहे, उत्क्रांत होतो आहे, तेव्हा मनुष्य गंधर्वाचा आनंद म्हणजे आमच्यामधल्या कला जगताचा आनंद. गंधर्व कोणाशी निगडित आहेत? गंधर्व कलेशी निगडित आहेत. नृत्य असेल, गायन असेल, कला, अन्य कला असतील. मग ज्या मनुष्यामध्ये गाण्याची कला आहे, नृत्याची कला आहे, शिल्पकला आहे, चित्रकला आहे, अभिनयाची कला आहे, अशी कलावंत माणसं, लेखनाची कला असेल, ही जी कलावंत माणसं आहेत, ही आपल्या कलेमध्ये स्वतःला इतकं झोकून घेतात, तो त्याच्यामध्येच आनंद अनुभवतात. म्हणून मनुष्य गंधर्व आनंद म्हणजे कलावंतांच्या अनुषंगानं येणारा आनंद. त्या कला निर्मितीमध्ये ते स्वतःला पूर्ण झोकून देतात. ती त्यांच्या दृष्टीने आनंदाची एक भूमिका असते. तो आनंदाचा एक त्यांचा भाग त्या ठिकाणी असतो.
आता तिसऱ्या मंत्रापासून पुढच्या 11व्या 12व्या मंत्रापर्यंत आपल्या समोर वेगवेगळ्या आनंदाचे भाव आलेले आहेत. 11व्या मंत्रापर्यंत इथे त्यांनी म्हटलंय गांधर्व ॲज ऑफ अ मॅन वर्स्ड इन वेदर्स अँड फ्री फ्रॉम डिझायर्स. म्हणजे गांधर्व तो जो वेदमध्ये हा पारंगत पारंगत आहे आणि इच्छेपासनं मुक्त आहे असं दिलेलं आहे. नाही, ह्या क्षत्रियस्य चाकामः तसे त्याने प्रत्येक मंत्राला घेतला आहे. त्याचा भाग त्यांचा हा आहे की ज्यानं वेदांना अनुभवलेला आहे किंवा वेदांमधला विचार आत्मसात तेच केलेला आहे. कलावंत होऊ शकतात. आणि म्हणजे अगं हे पण त्याच्यामधनं काही निर्मिती, दृश्य निर्मिती करणं, creation. व्यक्त निर्मिती करणं. व्यक्त ऍक्टिव्ह हा क्रिएटिव्हिटीचा भाग. Creativity. म्हणून तिसऱ्या मंत्रामध्ये ते म्हणाले ते ये शतम मनुष्य गंधर्वाणाम आनंदाः स एको देवगंधर्वाणाम आनंदाः. हा मग 100 मनुष्य गंधर्वांच्या आनंदाबरोबर एक देवगंधर्वाचा आनंद येतो. चौथ्या मंत्रामध्ये ते पितृलोकापर्यंत गेलेले आहेत. 100 देवगंधर्वांचा आनंदातून एक पितृलोकाचा आनंद त्या ठिकाणी येतो. हे जरा परत एक आधी हा, मग आता- 100 मानवी हा, आनंदानंतर मग तुम्ही एक आता असं करा, मनुष्य मी असं करतो म्हणजे मग तुम्हाला ते पुढचे मंत्र अगदी अर्थच आहे फक्त तिथे. 100 मानवी आनंदाबरोबर एक मनुष्य गंधर्वाचा आनंद होतो. 100 मानुष गंधर्वांच्या आनंदाबरोबर एक देव गंधर्वाचा आनंद होतो. 100 देव गंधर्वांचा आनंद एक पितृलोक. आता एक मिनिट सर, गंधर्व आणि देवगंधर्व हा हे वेगवेगळे आहेत. वेगवेगळे. देव म्हणजे आणखी वरती, म्हणजे वरती जाणार. कामना रहित झालेला का? हा कामना किंवा देवलोकापर्यंत पोचलेला 100 देवगंधर्वाबरोबर एक पितरांचा आनंद पितृलोकातला आनंद. लोकात जायचा, प्रवेश करण्याचा. आणि हे मनुष्य नाहीये, मानुष्य आहे ना. हे मानुष्य हो, मानुष्य. व्यापक आला ना. एकात एक मनुष्य अनेक मनुष्य या अनुषंगाने त्यांनी तो मनुष्य मानवी अंगानेच तो जातो. 100 देवगंधर्वांचा एक 100 पितरांच्या आनंदाबरोबर एक अजानज आनंद. कोणता अजानज कशाचा अर्थ आहे तो? नाही. अज ते एक्सप्लेन करतायत की 100 माणूस मग त्याचा एक देवगंधर्व. अजानजा हा एक लोक त्यांनी मानलेला आहे देवलोकाच्या अलीकडचा. हा जना हा महाजना हा. आता नंतर काय 100 अजानन. 100 अजानज म्हणजे एक कर्मदेवतेचा आनंद. शंभर कर्मदेवांचा आनंद एक देवाचा आनंद. एक देवाचा आनंद. एक देवाचा आनंद. झाले असतील ना? हे देव सगळे स्मॉल लेटर जी आणि कॅपिटल जी. 100 देवांचा आनंद म्हणजे एक इंद्राचा आनंद. इंद्रजय. इथे अकामहत म्हटलं म्हणजे कामना असणार, कामना नसलेला, नसलेला. कामना शून्य. आणि निष्काम आणि मग अकाम म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही एकच फरक एकच आहे. एकच पण ती लेवल वरती गेली ना. 100 इंद्रांचा पण का? 100 इंद्रांबरोबर एक बृहस्पती. दिल्ली बहुत दूर आहे. हो ना. 100 बृहस्पतींबरोबर एक प्रजापती. प्रजापती. तर पुन्हा ह्यांच्यामध्ये डिफरन्स माहिती नाहीये. हो हो एक प्रजापती का? बृहस्पती परत आणि 100 प्रजापती पण का? हो 100 प्रजापतींबरोबर एक ब्रह्मानंद. 100 प्रजापती बरोबर एक
100 बृहस्पती, 1 प्रजापती आणि 100 प्रजापती बरोबर 1 ब्रह्मानंद. ब्रह्मानंद 11 पायऱ्या आहेत. 11 पायऱ्या, हा 10 का 11 पायऱ्या. आपण एकावर उभे आहोत. आपण एकावर पण नाहीये. 10 बाकी आहेत. मानव अजून एकावरती पण नाही येत. तिथे रडगाणं चालू आहे. हे नाही ते नाही, तिथे रडगाणं चालू आहे. म्हणजे माझी कुठली राहिलेली याची? अच्छा, पहिली का? बघा, मानवी आनंद, मग मनुष्य गंधर्व आनंद, देव गंधर्व आनंद, पितृ आनंद, अजानज आनंद, कर्मदेवाचा आनंद, अजानज कर्मदेवाचा नंतर देवाचा. देवांचा, त्याच्यानंतर इंद्राचा, नंतर बृहस्पती हा. आणि प्रजापती प्रजापती आणि ब्रह्माचा आनंद. ब्रह्मानंदी लागली टाळी. ब्रह्मानंदी लागली टाळी. आपल्याला थेट जायचं असतं लगेच ब्रह्मानंद टाळी वाजवली जाते. मानवी आनंद हा आपल्या व्यक्तीशी निगडीत होईल, जीवाला निगडीत होईल. मनुष्य गंधर्वाचा आनंद हा कलावंतांच्या, कला जगताच्या किंवा शास्त्रज्ञ जे स्वतःला पूर्ण झोकून देतात एखाद्या संशोधनामध्ये, त्यांचा असलेला आनंदाचा भाव. देवगंधर्वांमध्ये देवलोकी असणारे जे गंधर्व आहेत, स्वर्गीय आनंदाचा अनुभव ज्यांच्या ठिकाणी आहे ते गंधर्व, या अनुषंगानं देवगंधर्वांचा आनंद आहे. त्याच्यातून पुढे पितृलोकाचा भाग येतो. म्हणून पितृ आनंद हा पितृलोकामध्ये जे आनंदी जीवन जगता आहेत, प्रसन्नतेनं राहता आहेत, तो भाग आला. अजानज नामक देवता ह्या स्वर्गाच्याच जवळ असलेल्या देवतांचा विचार आहे किंवा स्वर्गाचे रहिवासी म्हणून ते आहेत. ज्या वेळेला आम्ही अनेक यज्ञ, 100पेक्षाही अधिक यज्ञ आमच्याकडून संपन्न होतात, तेव्हा स्वर्गातील देवतांचा दर्जा ज्यांना प्राप्त होतो ते त्या स्वर्गाचे रहिवासी या अंगाने, ते देव नसतात पण स्वर्गाच्या जवळ गेलेले, स्वर्गामध्ये राहण्या इतपत परमिशन असतं, अजानज होते. ते अजानज म्हणून त्या ठिकाणी येतात. 100 यज्ञ. 100पेक्षा अधिक यज्ञ तुमचे होतात तेव्हा. आणि कर्मदेव म्हणजे कर्माच्या अनुषंगानं ज्यांनी देवत्व प्राप्त केलेलं आहे, कर्मयोग ज्यांनी उत्तम रीतीनं साधलेला आहे, ते कर्मदेव या भूमिकेमध्ये येतात. ज्या देवता आपण मानतो ते देवलोकाच्या अनुषंगानं देवता, देवांचा राजा म्हणून इंद्र, देवांचा गुरु म्हणून बृहस्पती, प्रजापती म्हणजे ह्या सृष्टीला निर्माण करणारा जो आहे तो प्रजापती, बृहस्पती म्हणजे देवांचा गुरु, आणि प्रजापती प्राणीमात्रांचा सृष्टीचा निर्माता. प्रजा निर्माण करणारा. म्हणून 8व्या अनुवाकातल्या 2ऱ्या मंत्रापासून 11व्या मंत्रापर्यंत त्यांनी ह्या सगळ्या आनंदाच्या म्हणून असलेल्या ज्या स्टेप्स आहेत, टप्पे आहेत, ते आपल्या समोर ठेवलेले आहेत. आणि ह्या प्रत्येक मंत्रामध्ये त्यांचा शेवटचा चरण जो आलेला आहे, श्रोत्रियस्य च अकामहतस्य, वेद पारंगत जो झालेला आहे आणि कामना मुक्त जो झालेला आहे, त्या मानवाला होणारा जो आनंद आहे, हा आनंद हा प्रत्येक या आनंदाशीच निगडीत आहे. संतांना हे सगळे आनंद अनुभवता येतात. ती भूमिका संतांच्या मध्ये म्हणा, महानुभावांच्या मध्ये म्हणा, योगी तपस्वींमध्ये म्हणा, ही पूर्णपणानं त्या ठिकाणी आहे. म्हणून इथे वेदपारंगत म्हणजेच आत्मज्ञान संपन्न. आम्ही जर आत्मज्ञान संपन्न झालो, आत्म्याच्या अनुषंगानंच जर आम्ही चिंतनाची भूमिका तयार केली, तर आपोआप आम्ही कामनारहित होतो. कारण आत्मानंद अनुभवायचा असेल तर मला हळूहळू बाहेरून आत यायचं आहे, अंतर्मुख व्हायचं आहे. म्हणून माझी कर्मेंद्रियही मी बाजूला करतो, ज्ञानेंद्रियही मी बाजूला करतो, मनबुद्धीलाही मी बाजूला करतो. म्हणून ती कामनाशून्यतेची अवस्था येते. आणि ती कामनाशून्यता आल्यामुळेच ब्रह्मानंदाच्या पातळीवरती आपण येतो, आनंदाचा अनुभव आपण घेतो. हा विचार त्यांचा या मंत्रांपर्यंतचा आहे.
म्हणून ब्रह्मानंदापर्यंत जाणं म्हणजेच ब्रह्मविद ब्रह्मम भवती. ब्रह्मच होणार. ब्रह्म जाणणारा ब्रह्ममय होतो आणि एकदा तो ब्रह्ममय झाला की आनंदाशिवाय त्याच्याजवळ काहीही राहत नाही. आनंदाचे दोन्ही आनंद तरंग. म्हणजे आणि ते जे ब्रह्म आहे ते ब्रह्म या उपनिषदाच्या सुरुवातीलाच त्यांनी ब्रह्मानंदीच्या पहिल्या ह्याच्यातच स्पष्ट केलं, सत्यम ज्ञानम अनंतम. अनंतम ब्रह्म. आम्ही त्या भूमिकेमध्ये येतो. आमची दृष्टी तशी व्यापक होते, अनंत होते, सत्याशी ती निगडीत होते आणि ज्ञानसंपन्नतेचा भाव तिथेही येतो. या आनंदाचा विचार अजून आहे म्हणजे थोडा, पंचकोशाला पार करून पुढे जायचं. ब्रह्मा आत्म्यापर्यंत जायचं. म्हणजे आनंद म्हणजे नक्की काय हा शब्द फार महत्त्वाचा आहे. यांनी आनंद वारंवार शब्द वापरला. ते कळणं खूप मुश्किल, कारण आपल्याला अनुभवच नाही. सांगतात इतका आनंद होतो म्हणजे घरी जावंच नाही. ब्रह्मानंदापर्यंत घरी गेलं की ब्रह्मानंद सुरू होतो. घरचं ब्रह्मानंद. आनंद म्हणून काही सांगणार होते का तुम्ही? ते आता पुढल्या लगेच उद्याच्या सेशनला घ्यायचं. थांबायचं. थांबूया 8:30. हां. हो. ओंकार म्हटलं. ना. हा खरंच म्हणजे ज्ञानाचा आनंद